आज आपण खेड तालुक्यातील चोरवणे या गावातील राम वर्दयानी मंदिराला भेट देणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एक सुंदर असं मंदिर, त्याला आपण आज भेट देऊया। रामदैवत आणि राम वर्दयानी ढोल आहे, मान आहे, वाघजा आहे अशा या देवस्थानामध्ये 4 मूर्ती स्थापन आहेत। सोबत शंकराची मूर्ती, गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे। हे मंदिर फार पुरातन काळातलं आहे। सर्वसाधारण माहितीनुसार, कागदपत्रानुसार सके 1093 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत हे मंदिर, ही जागा आहे त्या ठिकाणीच आहे। हे मंदिर पूर्वी कोकणातल्या पद्धतीप्रमाणे कौलं, वास्य वगैरे ह्या पद्धती होतं, पण साधारण 2007 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आम्ही घेतलं। त्यावेळेस देवीला विचारलं की तुझं मंदिर कशा प्रकारे बांधायचं। ती म्हणली मला देऊळ पाषाणामध्ये पाहिजे। मग त्यावेळेस आम्ही हे मंदिर पाषाणामध्ये बांधायचा निर्णय घेतला आणि मग जवळजवळ पुऱ्या महाराष्ट्रातली मंदिरे पाहिली। आम्ही कोल्हापूरला गेलो, महालक्ष्मी देव मंदिर पाहिलं तिथं, आणि तो दगड आणि ती डिझाईन आम्हाला पसंत पडली। मग आम्ही हा पूर्ण दगड आणि कामगार कोल्हापूरमध्ये घेऊन आलो। 2007 मध्ये हा मंदिरचं फाउंडेशन सुरू केलं आणि 2017 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला। जीर्णोद्धार करायला आम्ही ब्राह्मण गोवा, कर्नाटक मधून आणले आणि तो कार्यक्रम 9 दिवसाचा होता। प्रतिपदापासून ते नवमीपर्यंत। नवमीला देवीची स्थापना केली 2017 मध्ये। ते खोऱ्यामध्ये असणारं मंदिर आहे। खेड तालुक्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शेवटच्या भागामध्ये आहे। आता इथून पाहिलं तुम्ही साताऱ्याचा भाग लागला वरचा सह्याद्री, ते आदिशक्ती पार्वती राम वर्दयानी, म्हणजे तिचे शंकराचे 12 आता हे आहेत, अवतार आहेत, नाव आहेत शंकराची। तशी पार्वती सुद्धा 12 नावं आहेत। पार्वती, चंडिका, दुर्गा, अनेक प्रकारचे जसे अवतार घेतले तिने, त्याच्याप्रमाणे तिची नावं, त्याप्रमाणे सर्वांच्या अगोदरची मध्ये आदिशक्ती पार्वती एक नाव।